बीडमध्ये रणजित कासलेच्या विरोधात फसवणुकीचा आणखी एक गुन्हा दाखल झालाय। आईच्या उपचारासाठी म्हणून अंबेजोगाईतील व्यावसायिकाकडून 6 लाख रुपये घेतलेत। वारंवार मागणी करूनही परत न केल्यानं अंबेजोगाई शहर पोलीस ठाण्यात त्याच्या विरोधात आता गुन्हा दाखल झालाय। सुधीर चौधरी यांनी कासले विरोधात गुन्हा दाखल केलाय। बीड पोलीस दलातील बडतर्फ पोलीस अधिकारी रणजित कासलेला 10 लाख रुपये दिल्याच्या आरोपानंतर खळबळ माजली होती। कासले मित्र असल्यानं हे 10 लाख रुपये कासलेच्या मुलांच्या शाळेच्या फीससाठी दिल्याचं बाळूमामा कन्स्ट्रक्शन्सचे सर्वेसर्वा सुदर्शन काळे यांनी स्पष्ट केलंय। त्यांच्याशी बातचीत केली आहे आमच्या प्रतिनिधींनी, आपण पाहूया। कासलेंना आपण त्यांच्या मुलाच्या शिक्षणासाठी 10 लाख रुपये दिलते ना, फीस भरण्यासाठी त्यांनी मला वारंवार मागणी करून मी डायरेक्ट त्यांच्या खात्यावर पैसे टाकलेत। आणि ह्या व्हीएमचा आणि ह्याचा काही संबंध नाही। आपण त्यांना असे शिक्षणामुळे पैसे घेतले ती आणि पैसे देऊन 4-5 महिने झालेत ना। आता ते ज्यावेळेस ते स्वतः कुठंतरी त्यांचं काही झाले बडतर्फ, त्याच्यापासूनही चालू केलं ही बोलणं करणं ही, नाही बाकी काही नाही, संबंध नाही। बाळूमामा कन्स्ट्रक्शन हे वाल्मिक कराड याचं असल्याचं देखील त्यांनी आरोप केलेला आहे या ठिकाणी। नाही, वाल्मिक कराडचा त्यांचा ह्याचे काही संबंध नाही। मुंडे साहेबाचा त्यांचा काही संबंध नाही। मनानं त्यांच्या उगाच ती कशामध्ये काय त्याचं हे की विनाकारण त्यांचे नाव घेऊनही करायला त्यांचा काहीच संबंध नाही। माझ्या कन्स्ट्रक्शन त्यांचा आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।